ची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. साईनाथ आणि त्याच्या साथीने आशुतोषची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅटिंग करण्याकरिता सज्ज होतोय. तर पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती धनराज. आणि विनंती असेल की एक सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. एखादा फलंदाज ज्यावेळेला बाद होईल त्यावेळेला इनफिल्डच्या आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये आपण क्रॉस व्हायचं, ही सूचना लक्षात घ्या. षटकातला पहिला बॉल, पहिलाच बॉल यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला. ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा बॉल. चला, श्रावण ठाकरे यांच्या माध्यमातून आता खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असेल. कोणत्याही गोलंदाजाने, दोन्ही टीमसाठी ही सुवर्ण संधी असेल. कोणत्याही गोलंदाज जर एखाद्या फलंदाजाला त्रिफळाचित केला तर मग श्रावण ठाकरे यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज त्या गोलंदाजाला दिलं जाईल. पहिलाच बॉल अवंतर दावेने या ठिकाणी खातं खोललं गेलंय. रुपेशजी ठाकरे यांचं देखील शुभागमन झालंय. याही वेळेला मात्र त्याच पद्धतीने बॉल हाताळण्याचा प्रयत्न केलाय. हा बॉल देखील पाहिला तर मग आउट ऑफ द ऑफ स्टंप. बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्क्वेअर या ठिकाणी हाताळला गेलाय धनराजच्या माध्यमातून. ही लेंथ योग्य ठेवावी लागेल धनराजला, कारण तुम्ही एक चांगली स्पर्धा खेळता. एक चांगल्या स्पर्धेमध्ये तुमचा चांगला परफॉर्मन्स होणं तितकंच गरजेचं आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. नेक्स्ट बॉल धनराज सज्ज झालाय ओव्हर द विकेटने. ओहो, यावेळेला रायझिंग सरप्राइझिंग. अगदी पाहिलं ना तर मग जागते रहोचा इशारा दिलाय फलंदाजाला. अशा पद्धतीचा बॉल या ठिकाणी डिलिव्हर केलाय. गुडलेंथ वरती चेंडू पिचिंग झाल्यानंतर थोडीशी उचळी बाउन्स पाहायला मिळाला. सर्व गुण संपन्न धनराजचा हा बॉल. टीमची धावसंख्या 2 वरती असताना नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेटने मारा केला जाईल. यावेळेला एजंट एकान इथे बडी मछली जाल में फसी हुई. अखेरकार तो मोठा मासा गळायला लागला. फलंदाज साईनाथ बाद. पहिली विकेट आली आहे. अगदी पहिला या अगोदरचा चेंडू ज्या पद्धतीने त्याने हाताळला तोच चेंडू इथे पुन्हा एकदा हाताळला गेला. यावेळेला यशस्वी झाला. यावेळेला टॉप एज होतं, एज होती, लिडिंग एज होती आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाने ती झेल टिपली आहे. पहिला धक्का दोन्ही या धावसंख्येवरती आपण पाहतोय. बॅटिंग करणारी टीम साईदेवा प्रतिष्ठान साईगाव. नाणेफेकी जिंकली होती टीम सुपेगाव संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. मात्र सुरुवात थोडीशी खराब झाली होती धनराजच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतरची विकेट आणि विकेट आल्यानंतर थोडंसं सेलिब्रेशन देखील पाहायला मिळालं. कारण टीम सुपेगाव संघाला देखील या विकेटचं महत्त्व माहिती होतं. साईने ते पॉवर हिटर फलंदाज होता, तो अगदी स्वस्तात बाद झाला. न्यू बॅटर राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 2 धावा. नेक्स्ट बॉल इथून मात्र धनराज चांगली गोलंदाजी करत असताना ओव्हर द विकेटने सामना करेल राकेश. ओहो, ऑर्डर डिलिव्हरी, काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. तिन्ही बॉल आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर ठेवलेत. तिन्ही चेंडू गुडलेंथ वरती ठेवलेत. चांगल्या लेंथ आणि गोलंदाजी करतोय धनराज. खरं तर या हंगामामध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली आहे आणि इथे देखील चांगली गोलंदाजी करतोय. ओहो, जागते रहोचा इशारा पुन्हा एकदा. बाउन्सरचा वापर केलाय. एक चांगला बॉल या ठिकाणी डिलिव्हर केला गेला. आता 1 फॉर दी ओव्हरचा इशारा असेल करण मोरे सर यांच्या माध्यमातून. हा पहिला इशारा. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावा धावफलकावरती पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी धनराजची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. या नेक्स्ट बॉल, यावेळेला फटका फसलाय. एसटी रक्षक डाऊन दी ग्राउंड. बॉल खाली, विकेटचं होईल पतन. राकेश बाद. साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीमला बसलेला दुसरा धक्का. मिस्टर राकेश बॅक टू द डगआउट. विकेट आली या दोन्ही या धावसंख्येवरती. आपण पाहतोय दुसरी विकेट्स गमावली. 5 चेंडूचा खेळ झालाय. धनराज काय गोलंदाजी करतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाच्या आशिक अन्सारीने निर्धाव षटक हाताळलं होतं. आशिक अन्सारीने विकेटची हॅट्रिक पूर्ण केली. अरबाज पटेलने चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली. काल खूप बोलबाला आपण पाहिला या स्पर्धेमध्ये. कालचा एकमेव सामना जो शिल्लक आहे क्वालिफायरचा, आई गावदेवी कोलिवली आणि सिकंदर स्पोर्ट्स महापोली. त्यामुळे मी विनंती करतो आजच्या संघांना, जेही संघ इथे खेळतायत त्यांनी वेळेवर रिपोर्टिंग करा आणि वेळेवरती टॉस होईल आणि वेळेवरती तुमचा सामना देखील सुरू होईल. न्यू बॅटर मैदानात शिवम आला. शिवमची जबाबदारी मिडल ऑर्डरमध्ये खूप महत्त्वाची असेल, कारण एक बाजूने विकेट्स आलेत, दुसऱ्या बाजूने डॉट बॉल देखील आल्यात. धनराज शेवटचा बॉल घेऊन
यावेळेला मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, शॉर्ट मिड विकेट मध्ये कदाचित फेकी चांगली आली असती तर मग पंचांना देखील विचार विनिमय करावा लागला असता. इथून मात्र सिंगल कंप्लीट केली आहे आणि इथून फर्स्ट ओव्हर देखील कंप्लीट होती आहे. 2 गडी बाद 3 अशी धावसंख्या साईदेवा प्रतिष्ठान साईगाव संघ बॅकफूटवरती आहे. सुरुवात धनराजने मात्र व्हाईट बॉलने केली, परंतु शेवट किती गोड केलाय. वाह, कमालीची गोलंदाजी. पहिला षटक त्यानंतर समाप्त होता. नेक्स्ट मॅच आई गावदे तिसाई खालिंग त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करेल आई गावदेवी अलखिवली. अलखिवली टीम आपण कुठे या ठिकाणी उपस्थित असाल तर इथे रिपोर्टिंग करा, कारण हा फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज कॉपरेट करा. सेकंड ओव्हरला सुरुवात यतिराजला आणलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत धावा आल्यात त्या फक्त आणि फक्त 3. 2 महत्वाच्या विकेट्स टिपल्यात धनराजने. पहिला फलंदाज साईनाथ बाद झाला, त्यानंतर आपण पाहिलं तर बॅटर राकेश बाद झालाय. आता मिडल ऑर्डरमध्ये शिवम आहे आणि सलामीला आलेला आशुतोष अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. या जोडीला चांगली पार्टनरशिप करावी लागेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग टीम खातिवली संघ ज्युनियर गटातून क्वालिफायर झाला. काल जबरदस्त सामना राहिला. विश्वगड विपक्ष खातिवली क्वालिफायरचा सामना होता. 3 चेंडू 10ची गरज होती. खातिवली टीमने तो सामना जिंकवला. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी ठरला रोहित, ज्यांना आपल्या टीमला 1 हाती विजय मिळवून दिला आणि आपलं अस्तित्व कायम राखलंय टीम खातिवली संघाने. सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल समोर लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफ नाही आहे. अगदी पाहिलं तर कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल पर्यंत येईल तोपर्यंत सहजरित्या इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. यावेळेला फुलर लाईनचा बॉल होता, लॉंग ऑफला क्लिअर करायचं होतं आणि त्याचनंतर या 2 धावा अंकित देखील केल्या जातात. 2 धावेच्या साहाय्याने टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावा फलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 2च्या मदतीने 5 धावा. या स्पर्धेकरिता आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय सीताराम भोसले साहेब जे राजे या नावाने चर्चेत आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर भिलारी सर आपल्या समवेत खूप सारी मेहनत घेतात. फटका हा देखील फसला. विकेट किपर बॉल खाली. 3री विकेट इथून मात्र गमावली आहे साईदेवा प्रतिष्ठान साईगाव संघाने. अगदी पाहिलं तर एका गड्यामागोमाग एक गडी डगआउटला जाताना खूप चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. उद्याच्या दिवसामध्ये 40+ सामने आपल्याला पाहायला मिळतील. लीग पद्धतीच्या मॅचेस ज्यांनी आपल्या गावासाठी क्रिकेट गाजवला, ज्यांनी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपली छाप सोडली असे लेजंड क्रिकेटर उद्या आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. प्रत्येक टीमला एक आयकॉन, त्यापैकी एक आयकॉन आमच्या व्यासपीठावरती आहे. सुभाष पाटील मॅन फ्रॉम कुंदे हे आयकॉन म्हणून त्यांची निवड झाली आहे आणि ते देखील इन ॲक्शनमध्ये जरूर पाहायला मिळतील. तीन विकेट्स गमावले. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 5 धावा धावफलकावरती आहेत. नवी वाटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार आलाय. ओमकार बॅटिंगसाठी जाणला जातो, परंतु सध्याची परिस्थिती पाहिली ना तर मग खूप मोठ्या संकटामध्ये सापडलाय साईगाव टीम. या संकटातून जर बाहेर निघायचं असेल तर मग ओमकारला चांगली बॅटिंग करावी लागेल. नेक्स्ट बॉल. फटका दमदार. अगदी पाहिलं तर मग क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी नाही आहेत. हा संघर्षाचा संघर्षमय चौकार आपण पाहतोय. चौकार येईल बॅटर ओमकारच्या बॅटमधून. निश्चित आपण पाहतोय 4 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने जोडली जाईल. 9 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. ओमकार यांच्यासाठी सुवर्ण संधी असतील. भूमिक स्पोर्टचे प्रोप्रायटर्स मालक आदरणीय श्रावण ठाकरे यांच्या माध्यमातून प्रति षटकाराला ओमकार करिता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीने उभी करत असताना यावेळेला मात्र स्टँड इन डिलिव्हर अगदी हवेचा पुरेपूर फायदा उचलला. बॅटच्या स्लॉट मध्ये होता तो पाठवला ओमकारने दुसऱ्या प्लॉट मध्ये. 6 धावा षटकार. वॉट शॉट. कमालीचा फटका खेळला गेलाय. या संघर्षाच्या धावा येताना पाहायला मिळतात साईदेवा प्रतिष्ठान साईगाव संघासाठी. संघ अडचणीत होता, संकटात होता, संकट मोचक ठरतो या ठिकाणी. ओमकार चांगली बॅटिंग. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय.
आता सन्मानजनक धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील 15 धावा. या चौकार आणि षटकार आणि नव संजीवनी टीमला दिल्या, ज्या प्रेरणा देणाऱ्या धावा आल्या. धनराजने मेहनत घेतली होती. त्यानंतर आपण पाहतोय थोडासा महागडा ठरतोय गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहतोय यशराज, यतिराज षटकातला पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय. याही वेळेला मात्र अखूट टप्प्याचा बॉल होता. पुलचा फटका खेळायचा होता, परंतु यावेळेला प्रॉपर टायमिंग नव्हतं आणि त्याचमुळे एक सिंगल इथे मात्र मिळेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस, एकंदरीत 5 दिवसाची ही स्पर्धा. या ग्रामीण भागातील पहिली डे नाईट स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. खरं तर श्रावण ठाकरे यांनी अनेक वर्षांपासून स्वप्न साकारलं होतं की या परिसरामध्ये एकदा तरी डे नाईट टुर्नामेंट व्हावी आणि अखेरकार ते स्वप्न आज आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतं. टीमची धावसंख्या आपण पाहतोय. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 16. ओमकार चांगली बॅटिंग करतोय. ओमकारचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान त्याने दिलंय. एक चौकार एक षटकार आलाय. पुढचा बॉल यतिराज. ओहो, यावेळेला मागे सरसावून सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलमध्ये संपर्काने डॉट बॉल इथे आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 16 वरती आहे आणि इथून 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 3, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 3 गडी बाद 16 धावा. चार षटकांचा सामना आहे. अगदी पहिलं तर मग आजच्या दिवसातला पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये साईदेवा प्रतिष्ठान साईगाव. पहिलं षटक सुपेगाव संघाच्या नावावरती राहिलं, जिथे 2 विकेट्स आल्या आणि अवघ्या 3 धावा आल्या होत्या. परंतु यतिराज थोडासा महागडा ठरला, जिथे धावा आल्या 13 आणि तिथून मात्र टीमची धावसंख्या आपण पाहतोय 16. या धावसंख्येवरती येणारे 12 बॉल अत्यंत महत्त्वाचे असतील. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती अक्षय आलाय. या टीमचा प्रमुख खेळाडूंच्या यादीतला हा खेळाडू आहे. नेहमी त्याची गोलंदाजी फलंदाजी आपण चांगली होताना पाहिली आहे आणि त्याचमुळे त्याला तिसऱ्या षटकामध्ये प्रमोट केलाय. पहिला बॉल अक्षयचा. पहिला बॉल स्टँड इन डिलिव्हर षटकार आणि इथं मात्र खूप सुरेख झेल टिपल्या गेल्या. आमचे टीव्ही ऑपरेटर आपण पाहू शकाल शंकरजी गुळवे, ते देखील 40 प्लसचे खेळाडू आहेत, निंबवली गावचे आहेत. त्यांनी देखील खूप चांगला क्रिकेट खेळला आणि त्याने हा झेल इथे मात्र टिपला गेलाय. श्रावण ठाकरे यांच्याकडून 200 रुपये या षटकाराकरिता. प्रत्येक षटकाराला 200 आहेत. 2 षटकार आले, 400 मिळवले आहेत आणि गोलंदाजाने देखील त्रिफळाचित केला तर मग त्याच्यासाठी देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल श्रावण ठाकरे यांच्या माध्यमातून. ओहो, यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, देह एष्टीवरती बॉल आदळला. डॉट बॉल षटकार आल्यानंतर टप्प्यामध्ये थोडासा बदल घडवला गेला. त्यानंतर शरीराचा वेध घेतला चेंडूनं आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची समाप्ती. ओमकार खरं तर इथे संकटमोचक ठरतोय, तारणहर्ता ठरतोय, कारण टीम ची आपण पाहिली ते पडझड सुरू होती. ओमकार अशा परिस्थितीमध्ये आला, चांगली बॅटिंग तो करतोय. आतापर्यंत पाहिलं तर मग 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. अक्षयचा पुढचा बॉल, याही वेळेला चांगला बॉल आहे. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पिचिंग झालाय आणि त्याचनंतर आपण पाहतोय इथून डॉट बॉलची समाप्ती होईल. एकंदरीत धावा धावफलकावरती आहेत 22.
हॅलो हॅलो. Hal check hal 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 check hal hal check hal 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 check hal hal check इथे मात्र फलंदाज बाद होतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर मग टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 26-26 या धावसंख्येवरती. आणखीन एक विकेट गमावलाय साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीमने. ओमकार ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता, ओमकार बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा जी परिस्थिती पहिल्या सत्रामध्ये होती तीच आता मात्र या स्लॉगरच्या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. बीएस चॅम्पियन ट्रॉफी 2026 स्पर्धेचा दुसरा दिवस. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला एकंदरीत चार चेंडूचा खेळ शिल्लक, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुषार. चला टीम खालिंग संघाचा कर्णधार आणि अलकिवली आपण दोन्ही कर्णधाराने आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचे. त्या ठिकाणी आपला टॉस केला जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत धावा धावफलकावरती 22 या धावसंख्येवरती रोखलं गेले, थांबवलं गेले. चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्या डावामध्ये आपण पाहतोय टीम सुपेगाव संघाकडून. चांगल्या पद्धतीची क्वालिटी गोलंदाजी आपण पाहिली. अगदी सुरुवात दमदार झाली, त्याचमुळे शेवट देखील चांगला होताना पाहायला मिळतो. यावेळेला समोर खेळलेत लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. आणखीन एक विकेट गमावलाय 26 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि ज्या वेळेला तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्यावेळेला तुमची गोलंदाजी नेहमीच चांगली होत असते आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सनील मैदानाच्या आतमध्ये आलाय. एका गड्या मागोमाग एक गडी डगआउटला जात असताना मात्र लो स्कोरिंगचा सामना जरी असेल तरी देखील प्रयत्न हे करावे लागतील दुसऱ्या डावामध्ये टीम साईगाव संघाला. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. ज्या पद्धतीने सुपेगाव टीमने पहिल्या षटकापासून शेवटच्या षटकापर्यंत ज्या क्वालिटी गोलंदाजी केली त्या क्वालिटी गोलंदाजीची आवश्यकता आता साईगाव टीमला देखील दुसऱ्या डावामध्ये असेल. 26 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. आशिष चांगली गोलंदाजी करत असताना अंतिम बॉल. चला तिसाई स्पोर्ट्स खाली टीम आपला कर्णधार दाखल करा या ठिकाणी. समोरचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही टीमला विनंती आहे रिपोर्टिंग करा. ओहो शफल आउट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आणि इथून फर्स्ट इनिंग कंप्लीट. 26 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 27 धावांचं टार्गेट असेल विजयाकरिता टीम जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघासमोर.
नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेन बिलारी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आपल्यामध्ये मान्यवर आहेत बिलारी सर, त्यानंतर राजे आपण देखील या. दोन्ही टीमला शुभेच्छा देण्याकरता आपण देखील सज्जरा. आमच्या टॉस का बॉस मध्ये आपले दोन्ही कर्णधार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या स्पर्धेचे सर्व श्रावणजी ठाकरे आपण पाहतोय नाण्याच्या एक बाजूला BS स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने गुड मॉर्निंग क्रिकेट. BS स्पोर्ट्स हा कॉल दिलाय आणि आलाय गुड मॉर्निंग. मान्यवरांना विनंती आहे दोन्ही टीमला शुभेच्छा द्यायच्या आणि पुन्हा एकदा आसन ग्रहण करायचं. नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्वाचा होता. नाणेफेकी जिंकली आहे आई गावदेवी आलखिवली टीम. सर्वप्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार हा 4 ओव्हरचा सामना आहे. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30+. 4 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाज आपल्या टीम मध्ये कोणते असतील? निलेश. क्षेत्ररक्षण करण्याच्या मागचं कारण? कारण का आमची बॉलिंग लाईन स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला. या स्पर्धेमध्ये खेळत असताना ऍज अ कॅप्टन म्हणून संघाकडून काय अपेक्षा असतील? संघाकडून तर पूर्ण पोराई 100% द्यावे हीच अपेक्षा बघतो. BS स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी सर्वेसर्वा श्रावण ठाकरे यांनी आयोजित केलेली ग्रामीण भागातली डे नाईट स्पर्धा, त्याबद्दल काय सांगाल? आम्हाला तर उत्सुकताच होती. नाईटची टुर्नामेंट आम्ही कधी खेळलेलो नाही आणि पहिलीच मॅच आहे नाईटला. कधीच नाही खेळलेलो. मागच्या वर्षी प्रयत्न केलेला नाईटच्या टुर्नामेंटमध्ये खेळायचा, पण नाही भेटला. यावर्षी भेटला. श्रावणदादांचा आभार मानतो. आई गावदेवी तिसाई स्पोर्ट्स खाली नाणेफेकी तुम्ही गमावले, नाणेफेकी जिंकली असते, काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायचे, काय टार्गेट असेल मनामध्ये? 50+ टार्गेट असेल. विचार केला तर हवा देखील चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि तिथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला बेनिफिट मिळू शकेल. तर टार्गेट तुम्ही 50चा विचार करताय, परंतु 50 धावा कुठेतरी कमी पडणार नाही? नाही, कमी नाही पडणार, कारण की आमची गोलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे. तर 50 धावा जर झाल्या तर आम्ही सहजरित्या सामना जिंकू शकतो. या स्पर्धेकरता ही खेळपट्टी आणि हे जे आउटफील्ड आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? स्पर्धा तर खूप सुंदर आहे आणि खेळपट्टी आणि ग्राउंड ही खूप सुंदर आहे. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन म्हणजे आपल्या शेलारामवाडी असोसिएशन मध्ये एकही नाईटची स्पर्धा नाही झाली. कुठेतरी ही स्पर्धा श्रवणदादांनी भरवली. त्यांचंही मनापासून आभार की त्यांनी आम्हाला इथं खेळासाठी संधी दिली. नक्कीच दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. आणि जाऊयात समालोचन कक्षामध्ये, जिथून दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. सुपेगाव संघ हा फलंदाजी करताना पाहायला मिळेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चोवीस बॉल आणि 27 धावांचं लक्ष आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आरटी लाईव्हचे प्रोप्रायटर रुपेश ठाकरे यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मंचावरती आसनस्थ होऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरदाला या ठिकाणी सुरुवात होताना पाहू शकाल. 24 बॉल 27 धावा, म्हणजे खूप काही कष्ट घ्यावे लागतील साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीमला. या सामन्यामध्ये विजय साकारायचा असेल तर अगदी पहिल्या बॉल पासून हार्डलेंथ गुडलेंथ या टप्प्यांवरती चेंडू हाताळावे लागतील, कारण समोरचा संघ देखील तितकाच ताकदवार. 24 मध्ये 27 काढायचे, माफक टोटल आहे. विनंती आहे की लगेचच सामन्याला सुरुवात करा, कारण टायमर या ठिकाणी तुमच्यासाठी असेल. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. 15 मिनिटाच्या अतिरिक्त आपण जर वेळ घेतला तर मग तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल.
जाऊयात मैदानाच्या दिशेने सामन्याला. इथे मात्र सुरुवात होईल. फर्स्ट इनिंग मध्ये बोलबाला राहिला गोलंदाजांचं. चांगली गोलंदाजी आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिली टीम सुपेगाव संघाकडून आणि त्याच गोलंदाजीची आता मात्र आवश्यकता असेल साईगाव या टीमला. पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साईनाथ. स्ट्रायकर एंड वरती बॅट्सर आपल्याला पाहायला मिळेल. प्रीत आणि त्याच्या साथीने प्रणय ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मॅच ऑन. फर्स्ट डिलिव्हरी या ठिकाणी टाकण्याकरिता गोलंदाज सज्ज झालाय साईनाथ. पहिलाच बॉल यावेळेला मात्र इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. अगदी पहिला तर मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा जरूर मिळतील. 2 धाब्याने टीमचं खातं खुलं केलं जाईल. थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता प्रीतचा, यशस्वी देखील झाला. त्यानंतर 2 धाबा. 2 धाब्याने टीमचं खातं ओपन केलं गेले. नेक्स्ट बॉल साईनाथ इथून मात्र सज्ज असेल पुढचा बॉल घेऊन प्रीतच्या विरोधात. यावेळेला समोर लेफ्ट केलाय. विसेप मध्ये बॉल अगदी पाहिलं तर मग बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. नक्कीच खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. समोर अगदी जागेवरून पंच केल्या बॉलला. विसेप मध्ये बॉल पाठवला गेला. 4 धाबांसाठी चौकार. षटकातला पुढचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. पुन्हा एकदा बॅकफुट वरती आले. लेटकटचा फटका पाहायला मिळाला. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. खूप चांगली फलंदाजी प्रीत करतोय मैदानाच्या आतमध्ये. सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार येत आहेत आणि श्रावण ठाकरे यांच्या माध्यमातून कोणत्याही गोलंदाजाने त्रिफळाचित केलं फलंदाजाला तर मग 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर प्रत्येक सामन्यासाठी कोणत्याही गोलंदाजाने जर त्रिफळाचित केलं एखाद्या फलंदाजाला त्या गोलंदाजाला 200 रुपयाचं कॅश प्राइज श्रावण ठाकरे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. षटकाराकरिता 200 रुपयाचा कॅश प्राइज होता. ओमकार करता ओमकारच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहे. प्रोत्साहन वाढवण्याचं काम इथून मात्र श्रावण ठाकरे करतायत. आडव्या बॅटने इथे देखील चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली सुरुवात प्रीतने करून दिली आपल्या टीमला. 2 चौकार आले त्याच्या बॅटमधून. त्यानंतर 2 धावा टोटल आपण पाहिली तर 12 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नेक्स्ट बॉल साईनाथ. यावेळेला आक्रमण बॅकफुट वरती आले. पुलचा फटका सक्सेसफुल. प्रीतच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार पाहायला मिळालाय. प्रीत थांबायला तयार नाहीये या ठिकाणी. जिथे संधी मिळते संधीचं सोनं करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करावी हे तो सिद्ध करून दाखवतोय. 16 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे साईनाथला. इथून मात्र थोडासा महागडा ठरताना आपण पाहतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा दमदार फटका आहे. हवेच्या विरोधामध्ये जाऊन हा स्ट्रोक खेळला गेलाय. म्हणजेच काय तर मनगटी ताकद दाखवली गेली आहे. हवा उलटच्या बाजूने हवेला देखील सांगितलंय तुझ्या विरोधात जायला मी तयार आहे. बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. विजयासाठी अवघ्या 5 धावांची गरज आहे. पहिलं षटक साईनाथचं जिथे 22 आलेत. सेकंड ओव्हरला सुरुवात. सनील येतोय सेकंड ओव्हर करीत आपण पाहतोय 22 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये प्रीतने कुठल्या चांगली फलंदाजी प्रीतची राहिली आहे. ज्यामध्ये 3 चौकार 1 षटकार आपण पाहिला. आणि पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर मग इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक नेहमीच आपण पाहतो आणि त्याच्या कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना मिळालं यश. सनील पहिला बॉल घेऊन इथून मात्र सज्ज असेल. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपण पाहतोय प्रणय. अक्रॉस द लाईन स्क्युअर लेग क्षेत्राच्या दिशेनं बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. स्कोर इज अ लेव्हल 26 धावा. फक्त एका धावेची आवश्यकता विजयासाठी. जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती आहे. फक्त एका धावेची आवश्यकता आहे इथे सामना जिंकण्याकरिता. स्कोर इज अ लेव्हल.
शेवटचं एका धावेची आवश्यकता टीम सुपेगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 26 धावा. अगदी बरोबरीत ही धावसंख्या आहे. एका धावेची आवश्यकता आहे. सनील पुढचा बॉल घेऊन यावेळेला आडव्या बॅटने बॉलला पाठवलं गेलंय 6 धावांसाठी. विजयाचा संकटात करणारा हा षटकार आपण पाहिला आणि इथून हा पहिला सामना विजयश्री झालाय. जय दुर्गा सुपेगाव संघ अभिनंदन. आणि हार्ड लक साई देवा प्रतिष्ठान साईगाव. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, अगदी वेळेत आलात, आपल्याला देखील मनापासून धन्यवाद. तर पुढील आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. आपल्यामध्ये मुख्य मान्यवर सन्माननीय आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय रुपेशजी ठाकरे ज्यांनी प्रथमेश ठाकरे यांचं गीत बनवलं होतं. बिलारे सर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण त्यांचा करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. रुपेशजी ठाकरे एक नामवंत गोड व्यक्तिमत्व. प्रथमेश ठाकरे यांचं गीत ज्यांनी बनवलं त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. बिल्लारे सर यांच्या शुभ हस्ते. त्याचनंतर सन्माननीय राजेंद्र बिरारी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, लेजंड क्रिकेटर. त्याचनंतर ओमकार आपण या ठिकाणी या. आपल्याला षटकारासाठी कॅश प्राइज होतं श्रावणजी ठाकरे यांच्या माध्यमातून. आपण या ठिकाणी रुपेशजी ठाकरे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत बिरारी सर यांच्या माध्यमातून. त्यानंतर जाऊया सामनावीर. तर जाऊयात प्लेअर ऑफ द मॅच. ज्यानं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 महत्वाच्या विकेट्स टिपल्या. तिथून खरं तर या सामन्याला कलाटणी मिळाली. साईनाथला बाद केलं, राकेशला बाद केलं. असं ओनली वन साईनाथ मॅन ऑफ द मॅच धनराज. 3 धावा दिल्या, 2 विकेट्स मिळवल्या. धनराज ठरलाय सामनावीर. धनराज आपण या ठिकाणी यायचं. या मुख्य VIP डायस वरती आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. प्रीत सुद्धा या रेस मध्ये होता, परंतु लो स्कोरिंगचा सामना होता त्यामुळे आपण